हॅलो स्टुडंट्स. एशियन कॉलेज अंतर्गत 12th कॉमर्स क्लास एस पीच्या लेक्चरमध्ये एस पीच्या आपल्या आजच्या लेक्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला एस पी कोण शिकवतो आहे. आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहे कारण मला तुम्हाला या स्लाईडवरून तुम्हाला शिकवायचं आहे. हे स्लाईडमध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या पुस्तकातलंच पिक्चर आहे हे. तुम्ही जर ऑनलाईन बुक बघत असाल, तुम्हाला मी ऑलरेडी ऑनलाईन बुकची लिंक पाठवलेली आहे एस पीच्या ऑनलाईन बुकची. तर तुमच्या गुगल क्लासरूम ॲपवरच ती पाठवलेली आहे मी. आपला जो गुगल क्लासरूमचा आपल्या गुगल क्लासरूमची जी लिंक आहे ना, त्या लिंकवर मी ऑलरेडी तुम्हाला हे पुस्तकाची लिंक पाठवलेली आहे आणि त्या पुस्तकातूनच तुम्ही अभ्यास करत असाल असं मी एक्सपेक्ट करते. आणि त्यामध्येच हे दिलेलं आहे डिस्टिंग्विश बिटवीन. तर तुम्हाला डिफरन्स बिटवीनमध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल या दोघांमधला काय फरक आहे. तर फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल या दोघांमधला फरक स्पष्ट करा जर तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येत असेल. आणि मला तुम्हाला परत एकदा असं सांगायचं आहे की हा क्वेश्चन लास्ट इयर येऊन गेलेला आहे. लास्ट इयर म्हणजे 2019मध्ये. आत्ता आपण शिकतो आहे 2020मध्ये, बरोबर. आता आपलं कुठलं चाललं आहे इयर 2020-21 या ॲकॅडमिक इयरसाठी आपण प्रिपरेशन करतो आहे. आणि जे 2019मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे तर त्या 2019च्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटलचा फरक स्पष्ट करा. हा क्वेश्चन 4 मार्कासाठी येऊन गेलेला आहे. कुठलाही डिफरन्स बिटवीन हा 4 मार्कासाठीच येत असतो. आणि हा क्वेश्चन लास्ट इयर येऊन गेलेला असला तरीसुद्धा आपण त्याला निग्लेक्ट करू शकत नाही, म्हणून आपण त्या क्वेश्चनकडे लक्ष देणार आहोत. फरक स्पष्ट करा हा क्वेश्चन काय दोघांमधला फरक कसा आहे हेच आपण बघत असतो. ऑलरेडी मी तुम्हाला फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट आणि वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट शिकवलेलं आहे. फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट आणि वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचे दोघांचेही इंडिव्हिज्युअल व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहे. इंडिव्हिज्युअल व्हिडिओमधून मी तुम्हाला ते लर्न केलेले आहे. त्यामुळे आता तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त काही शिकण्याची किंवा जास्त विचार करण्याची गरज नाही आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारचं डिफरन्स बिटवीन पेपरमध्ये लिहत असताना हाच पॅटर्न वापरा. याच पॅटर्ननी लिहा. 3 कॉलम असायला हवेत. सगळ्यात पहिले पॉईंट्स, त्याच्यानंतर पहिला आणि दुसरा, जेणेकरून जेव्हा एक्झाम म्हणजे पेपर चेक करणारा व्यक्ती आहे त्याला ते व्यवस्थित चेक करता येतं. तुम्ही कुठल्या पॉईंटमध्ये काय लिहिलं आहे हे त्याचं त्याला व्यवस्थित कळतं आणि तुम्हाला पूर्णपणे मार्क्स मिळतात. जर पेपरमध्ये 4 मार्कासाठी क्वेश्चन आलेला आहे आणि तुम्ही 4ही पॉईंट व्यवस्थित लिहिले, सुरुवातीचे पहिले 4 पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित लिहिले वर्ड टू वर्ड, तर तुम्हाला 3पर्यंत मार्क्स मिळतात. आणि बुकमध्ये दिलेले 6चे 6ही पॉईंट्स तुम्ही जसेचे तसे लिहिले तर तुम्हाला 4पैकी 4 मार्क्स मिळतात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की किती आपण लिहिलं तर किती पॉईंट्स मिळतात हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही 6चे 6ही पॉईंट लिहिले आणि थोडं काही कमी जास्त केलं किंवा होऊ शकतं सगळंच तुम्हाला वर्ड टू वर्ड आठवत नाही त्यावेळेला किंवा तुम्ही लिहू शकत नाही, तुमच्या ओल्ड लँग्वेजमध्ये लिहा. बुकिश लँग्वेजमध्येच लिहिलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला मी नेहमीच सांगत असते तुम्ही मी जे शिकवते ते समजून घ्या आणि तुमच्या ओल्ड लँग्वेजमध्ये सुद्धा तुम्ही लिहिलं तरी चालते. ठीक आहे. तर मग जे पॉईंट्स आहेत 6चे 6ही पॉईंट तुम्ही लिहिले आणि थोडंफार कमी जास्त झालेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला 3 ते 3.5पर्यंत मार्क्स मिळतात. त्याच्यामुळे व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट चांगल्या अक्षरात व्यवस्थित लिहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपण जो अभ्यास करतो आहे त्याचं योग्य ते बेनिफिट मिळेल. तर आता वळूया आपण आपल्या क्वेश्चनकडं. आपला क्वेश्चन आहे फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल. मी तुम्हाला ऑलरेडी फिक्स कॅपिटल म्हणजे काय, वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, फिक्स कॅपिटलचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, वर्किंग कॅपिटलचे रिक्वायरमेंट काय आहे, फिक्स्ड कॅपिटल
मध्ये कुठल्या गोष्टी अफेक्ट करतात, वर्किंग कॅपिटलमध्ये कुठल्या गोष्टी अफेक्ट करतात, हे सगळं आपलं झालेलं आहे. हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. मग आता आपल्याला जे आहे, आता आपला जो आजचा प्रश्न आहे तो काय आहे, फिक्स्ड कॅपिटल रेफर्स मिनिंग दिलेला आहे. मग फिक्स्ड कॅपिटलमध्ये काय असतं, फिक्स्ड कॅपिटलमध्ये फिजिकल ॲसेट असते, बरोबर. फिक्स कॅपिटल रेफर्स टू एनी काइंड ऑफ फिजिकल असेट्स आणि फिक्स ॲसेट. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, लँड, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर हे काय तुमचं फिक्स असेट आहे. बरेच वर्ष तुम्हाला साथ देतं हे. तुम्हाला बरेच वर्ष ह्या गोष्टीकडे परत परत बघावं लागत नाही. म्हणून ह्या फिजिकल असेट ज्या गोष्टींना आपण टच करतो, बघतो, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या वस्तू आहेत किंवा ह्या ज्या ॲसेट्स आहेत, हे काय तुमचं फिक्स्ड कॅपिटल आहे. आणि आता त्यामध्ये वर्किंग कॅपिटल काय असतं, वर्किंग कॅपिटल रेफर्स टू द सम ऑफ करंट असेट. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, ज्या काही करंट ॲसेट आहे, ज्या चालू घडामोडींमध्ये, डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये जे तुमचे होणारे खर्च आहेत किंवा डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्याला लागणाऱ्या वस्तू आहेत, ॲटम्स आहेत, त्याला काय म्हणतो आपण, त्या सगळ्यांची टोटल किंवा त्या सगळ्या वस्तू म्हणजे तुमचं वर्किंग कॅपिटल. फॉर एक्झाम्पल, ऑर्गनायझेशनमध्ये लागणारी स्टेशनरी जी संपती आणि परत पुढच्या महिन्यात तुम्हाला आणावी लागते. जसं की तुमचे बिल्स, कुठल्याही प्रकारचे बिल असू शकतात, तुमचं रेंट असू शकतं, तुम्हाला द्यायला लागणारं बिल असू शकतं, इलेक्ट्रिकचं बिल असू शकतं. ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, वर्किंग कॅपिटलमध्ये येतात. आता नेचर, इट स्टे इन द बिझनेस ऑलमोस्ट परमनंटली. फिक्स्ड कॅपिटल परमनंट असतं, काहीच हे नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचं नेचर कसं आहे, ते ऑलमोस्ट परमनंट असतं. बट हे काय असतं, सर्क्युलेटिंग कॅपिटल असतं, चेंज होत असतं. एखाद्या महिन्यात तुम्हाला थोडी जास्त स्टेशनरी लागेल, एखाद्या महिन्यात तुम्हाला थोडी कमी स्टेशनरी लागेल. डिपेंड करतं की तुमच्या कामाचा प्रकार कसा आहे, त्या महिन्यात तुम्ही किती काम केलेलं आहे, कसं काम केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींवर ते डिपेंड असतं. त्यामुळं हे काय आहे, फिक्स्ड कॅपिटल परमनंट असतं आणि वर्किंग कॅपिटल सर्क्युलेटिंग असतं, चेंज होणारं असतं, फ्लॅक्झिबल असतं. ठीक आहे. यामध्ये काही प्रॉब्लेम असला तरी मला पुन्हा विचारत चला. मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की तुम्ही मला गुगल क्लासरूमला मेसेज करून विचारू शकता किंवा आपण आपला SP चा पर्सनल ग्रुपसुद्धा बनवलेला आहे. त्या ग्रुपवरही तुम्ही मला काहीही क्युरीज असल्या तरी विचारत चला. परंतु आत्तापर्यंतसुद्धा मला कोणीही काहीही प्रश्न विचारलेले नाही. त्यामुळे मी असं गृहीत धरून चालते की मी जे शिकवते आहे ते सगळ्यांना कळतं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे पर्पज. काय आहे, पर्पज म्हणजे उद्दिष्ट काय असणार आहे. फिक्स्ड कॅपिटलचे काय उद्देश असतात आणि वर्किंग कॅपिटलचे. इट इज इन्व्हेस्टेड इन फिक्स्ड कॅपिटल सच ॲज लँड, बिल्डिंग आणि इक्विपमेंट्स. फिक्स्ड कॅपिटल कशामध्ये इन्व्हेस्ट होतं, काय आहे फिक्स्ड कॅपिटल कुठले आहे, मी आत्ताच सांगितले तुम्हाला. लँड, बिल्डिंग, फर्निचर, परत मशिनरी हे काय आहे, किंवा इक्विपमेंट, कुठल्याही वस्तू मोठ्या ज्या असू शकतात, ते सगळे फिक्स्ड कॅपिटल. आणि वर्किंग कॅपिटल इज इन्व्हेस्टेड इन शॉर्ट टर्म ॲसेट, छोट्या कालावधीसाठी लागणारी ॲसेट, सच ॲज कॅश. सगळ्यात मोठं, कॅश ही कधीच तुमच्या जवळ राहत नाही, आज आहे ते उद्या. जी कॅश म्हणजे काय, की आता तुमच्याकडे एक 100 रुपीजची नोट आहे, ती जशीची तशी तुमच्याकडं राहती, ती नाही राहत तुमच्याकडं. ती आत्ता तुमच्याकडं आहे, ती थोड्या वेळाने तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी देणार. कॅश कधीच ही फिक्स ॲसेट नाही आहे. कॅश ही काय आहे, तुमची वर्किंग कॅपिटल आहे. अकाउंट रिसिवेबल म्हणजे अकाउंटमध्ये, तुमच्या अकाउंटमध्ये जे काही तुम्ही रिसीव करत असता किंवा तुमचे जे काही तुमचे रिसिवेबल्स आहे, ज्यांच्याकडून तुम्हाला पैसा येणे आहे, तर तो पैसा येत असतो, कधी जात असतो. मग हे जे आहे हे पुन्हा काय आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत, परत वर्किंग कॅपिटलमध्ये येतात. तसंच इन्व्हेंटरी, स्टॉक जो आपण सेव्ह करून ठेवतो, जो आपल्या गोडाऊनमध्ये आपण स्टॉक बनवून ठेवलेला आहे वस्तूंचा, किंवा तुमचं मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट असेल आणि तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुमचा स्टॉक बनवून ठेवलेला असेल, त्या स्टॉकला आपण इन्व्हेंटरी म्हणत असतो. मग इन्व्हेंटरी म्हणजे काय, की तुमच्याकडे स्टोअर असलेला जो माल आहे तो कधीतरी संपणार आहे, तो काही तुम्हाला वर्षानुवर्ष पुरणार नाही आहे.
कारण तो तुम्ही इतका आणूनच ठेवत नाही. तो दर महिन्याला तुम्ही आणत असाल, तो संपला की परत तुम्ही मागवता. म्हणजे काय आहे, ही इन्व्हेंटरी काय आहे, वर्किंग कॅपिटल. ठीक आहे. आता सोर्स, फिक्स्ड कॅपिटल कुठून येतं आणि वर्किंग कॅपिटल कुठून येतं तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये येताना. सोर्स म्हणजे काय, की फिक्स कॅपिटल कुठून येतं आणि वर्किंग कॅपिटल कुठून येतं. बघा, फिक्स कॅपिटल फाइंडिंग कॅन कम फ्रॉम सेलिंग शेअर्स. कुठून येऊ शकतं, तुमचे शेअर सेल केले तर, डिबेंचर केले तर, बॉन्ड किंवा लाँग टर्म तुम्ही लोन घेतलं असेल तर. की फिक्स्ड कॅपिटल कुठून कुठून आणता येतं, शेअर, जर तुम्ही शेअर, डिबेंचर, बॉन्ड्स विकले, सेल केले, किंवा लाँग टर्म एखाद्या बँकेकडून किंवा एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून जर तुम्ही लोन घेतलं तर तुमचं फिक्स्ड कॅपिटल तुम्ही जनरेट करू शकता. तसंच तुम्ही वर्किंग कॅपिटल कुठून जनरेट करता, वर्किंग कॅपिटल कॅन बी फंडेड विथ द शॉर्ट टर्म लोन. बँकेकडून किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून जर तुम्ही शॉर्ट टर्म लोन घेतलं तर तुम्ही तुमचं वर्किंग कॅपिटल जनरेट करू शकता. डिपॉझिट घेतले किंवा क्रेडिटवर घेतले, उधारीवर जर तुम्ही कोणाकडून घेतले, बोरो केले पैसे, किंवा तुमचं स्वतःचं सुद्धा असू शकतं. वर्किंग कॅपिटल हे स्वतःचं सुद्धा असू शकतं. ठीक आहे. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे, इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट मनी इन फिक्स्ड कॅपिटल होपिंग टू मेक द फ्युचर प्रॉफिट. काय ऑब्जेक्टिव्ह असतं, की फ्युचरमध्ये याचा आपल्याला प्रॉफिट मिळणार. आणि वर्किंग कॅपिटलचा उद्देश काय असतो, ऑब्जेक्टिव्ह, गेटिंग इमिडिएट रिटर्न. वर्किंग कॅपिटलमध्ये आपल्याला इमिडिएट रिटर्न हवं असतं आणि ते मिळतं. रिस्क काय असते बघा, इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड कॅपिटल एम्प्लॉईज मोर रिस्क. फिक्स कॅपिटलमध्ये मोर रिस्क असते कारण आपण ते लाँग टर्मसाठी खरेदी केलेलं असतं. आणि वर्किंग कॅपिटलमध्ये रिस्क जरा कमी असते कारण आपण ते शॉर्ट टर्मसाठी घेतलेलं असतं. लोन जरी असेल तरी शॉर्ट टर्मसाठी असतं, मग त्याच्यात थोडंफार नुकसान होत असतं. पण लाँग टर्मसाठी घेतलेलं असल्यामुळे पुढच्या दृष्टीने फ्युचर आपल्याला माहिती नसतं. म्हणजे वस्तू आपण घेतली आहे, जे इक्विपमेंट आपण घेतलेले आहेत, ज्या मशिनरी आपण घेतलेल्या आहेत, त्या खरंच आपल्याला तेवढं बेनिफिट देणार की नाही, या गोष्टींची आपल्याला रिस्क घ्यावी लागते. रिस्क घेऊन आपण त्या वस्तू घेत असतो. तर हे झालं तुमचं डिफरन्स बिटवीन फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल. तर इथे तुमचा हे चॅप्टर पूर्ण संपलेलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला आपलं आत्तापर्यंत काय काय झालं ह्या सगळ्या गोष्टी एकदा रिकॅप करते पुस्तकातूनच.